हा रोजचा कार्यक्रम आहे रोजचा. ही बघा वांगी. कोणा भरीत खायचं का? बघा भाजी आपली तयार झालेली आहे. तर गेले 3 दिवस झाले आमच्याकडे गावी की नाही सतत पाऊस पडतोय. संध्याकाळच्या वेळेस पाऊस असतो, दिवसभर चांगलंसं कडकडीत ऊन असतं. आणि आता हा पाऊस पडल्यामुळे काय झालं की आता आंबे आहेत ना भरपूर आता असे पडलेले आहेत, तयार झालेले आंबे. त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी कोणालच्या गेले होते आंबे जमवायला. आणि म्हणजे सगळेच आंबे काय आम्ही जमून आणत नाही, पण जो आंबा खायला खूप गोड असतो, रसाळ असतो ना, तोच जमून आणला जातो. तर कुणालच्या बाई ते जवळजवळ 7-8 आंबे की नाही घेऊन आले होते, ते मी घेतले आणि त्याच्यानंतर घरामध्ये नेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे पाण्यामध्ये टाकून ठेवले होते अर्धा तास. सगळं धुवू धुवू हा इथेच राहू दे ना. सगळं लागणार आहे ना सिमेंट. हे काल संध्याकाळी जाऊन सिमेंट आणलं, कमी पडलं ते. काम चालू आहे ना आपलं घराचं जोरात. एक गोणी 50 किलोची. कपडा लागेल, घाण बघ झाले गाडीत. चला आता ते चाललेत मिरची घेऊन कुणालच्या हवा. त्याला गाडी रिकामी केली त्यांनी म्हणून. हा बघा शेठ वाघ्या, हा पुऱ्या घरभर माती माती वाळू वाळू करतात. हे असे येऊन बसतात थंड्याव्याला. आता गरमी जाम होते सकाळी सकाळीच. आणि आता कुणालच्या हवा चालले मसाला कुटायला. हे बघा गाडीत टाकलं सगळा मसाला आपला. आणि गरम मसाले तिथे पुढे ठेवलेत. सकाळी सकाळी लवकर आज मसाल्याचं काम. कुठे गेले? येत आहेत ते. चले वाघ्या चला घरात चला. बघा तोंड बघा. हे काय हे बघ कुणा तोंडाला बघ सगळं लावलं. हा हे अशी वाळू खातात. हे बघ ना सगळी तोंडाला वाळू बघ बोक्याने. तो दुसरा कुठे गेला? पांढरा कुठे आहे? पुढे ठेवले पुढे ठेवले. शेरू कुठे आहे? घरात आहे. ते आता येतील लगेच 5 मिनिटामध्ये ठेवून डंक्यामध्ये. सगळ्यात मोठं काम आजचं. चल बाबा चला चला घरात चल चल. असं नाकाला सगळं लागलंय म्हणजे बबडीच्या. हे बघा सगळं आंघोळ विंगोळ घालून काय मतलब नाही. चला या लवकर चला या. दोघं जण येऊन बघा बसले इथेच. हा बादल्या म्हटलं भरू नको, आधी जरा थांब. अरे तू ड्रम भरायचा आहे त्या ह्यांच्यासाठी, ते काम करायचे ना, त्यांना पाणी आज जास्त लागणार आहे. हा येईल, थोडासा वेळ जाईल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस असा निवांत असा छान वाटते, प्रसन्न वाटते. आता मी चाललेली आहे बागेमध्ये. वांग्याचं भरीत खाण्याची इच्छा झाली आणि आपल्या बागेमध्ये छान असे वांगे किने तयार झालेत, ते काढून घेते मी, तुम्हाला पण दाखवते. तर आता मी इथे बसलेले आहे. एक 5-10 मिनटं झाले. माझं लक्ष सगळं त्या नारळाच्या झाडाकडे. तिथे ना छोटे छोटे पक्षी आहेत, जे नारळाच्या झावल्या आहेत ना, त्या अशा म्हणजे चोचीने त्याचा बरोबर असा दोरा काढतात आणि घरटं बांधायला ते काढून घेऊन जातात. म्हणजे हे निरीक्षण चाललं होतं माझं बघापासून. आणि बघायला इतकं छान वाटतं ना. त्यांच्या काही म्हणजे फेऱ्याच्या चालू आहेत ना, चांगलं वाटतं असं बघायला. आता गेले परत घेऊन ते. असा बरोबर असा बारीक दोरा ना ते चोचीने असा खेचून काढतात आणि मग घरटं बांधायला बरोबर ते घेऊन जातात.
ते बघा आले ना दोघंजणं. कुठे घरटं बांधतात काय माहीत नाही, पण नारळाच्या झावळ्या आहेत ना त्या बरोबर त्या तोडतात ते बघा. आता मी जर का जवळ गेल तर ते पळून जातील. त्यांचं काम चाललं आहे तर म्हटलं चालू दे, आपण कशाला त्यांना डिस्टर्ब करायचं. बरोबर तर तोंडामध्ये चोचीने घेऊन जाणार घरटं बांधायला. हा रोजचा कार्यक्रम आहे तर रोजचा. ते बघा गेला ना तोंडात घेऊन. ते बघा वरती 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 घर चाललंय बांधणं. ते बांबूचं झाड बघा ते दिसतंय, तिथं काम चालू आहे. आत्ता माझं लक्ष गेलं. हा बघ एक पक्षी येऊन बसलाय. खूप छान छान सुंदर पक्षी आहेत हा आपल्या आवारामध्ये. इतकंच की आपले चावून लागले ना का ते पळतात हो. त्याच्यामुळे मग कॅप्चर काय जास्त असं करता येत नाही. जोरात त्यांचं घरकाम चालू आहे, बांधकाम. जसं बघा आपलं हे बांधकाम चाललं आहे ना, तसं त्यांचं पण ते तिथं चालू आहे. आणि आपल्याला त्या बागेमध्ये ना भरपूर ठिकाणी पक्ष्यांनी अशी घरटी नाही बांधलेली आहेत. त्या पुढे आपलं जो चाफ्याचं झाड आहे ना तिथे पण घरटं बांधलेलं आहे. परत त्या केळीच्या इथे खूप ठिकाणी घरटी बांधलीत त्यांनी. चला त्यांचं काम चालू द्या. ते बघा आलं परत. हां किती डोकं असेल ना या मुक्या प्राण्यांना. सकाळपासून चाललेलं आहे. सकाळ पहाट झाली म्हणजे उजाडलं की ह्यांची कामं रोजची चालू असतात. ही प्रत्येकाला बघा निवारा हवा असतो ना स्वतःचा हक्काचा, तसंच पक्ष्यांचं पण आहे. चाललंय काम. गेला ते बघा, गेलं ना वरती. तर सगळ्यात आधी ही छोटी बघा वांगी आहेत ना ही काढून घेते. हे बघा हे केवढंसं रोप आहे वांग्याचं. तर कुणालच्या म्हणा की ही वांगी मला काढून घे, कारण खूप लहान आहेत ना. आणि ते म्हणजे त्या झाडाची कशी वाढ व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे ते म्हणाले पहिला आधी ही वापर काढून. तर ही काढून घेते. याचं भरीत किती छान होईल बघा. ये जरा किती छोटी आहेत. तिथे पण एक आहे. झाडाची वाढ नको खुंटायला म्हणून. ही बघा वांगी. पुढे भरीत खायचं का. तयार झालेत वांगी. काय काय मोठी पण झालेत. भरीत करायलाही बारकी बारकी छान आहे. बागेतली भाजी काढून घेतल्यानंतर थोडंसं बागकाम पण करायला मी सुरुवात केली. आणि आता हल्ली की नाही माझं काम चालूच असतं बागेचं. आता जास्त काय तुमच्याशी शेअर करता येत नाही आहे. तर आज मी ही मोगऱ्याची रोपं आहेत ना ती कटिंग करून घेतली. म्हणजे भरपूर अशा फांद्या जमिनीवरती पसरल्या होत्या. आणि आता बघा पाऊस पडून गेला ना, त्याच्यामुळे आत्ता या फांद्यांची वाढ की नाही पटापट होणार. आणि मोगरा आपला इतका बहरला आहे, बापरे, भरपूर असा मोगरा असा गच्च झालेला आहे. आणि 7-8 मोगऱ्याची रोपं आहेत आपल्याकडे. तर असे कटिंग करून ही रोपं बघा अशी बांधून घेतलेली आहेत. तुम्हाला मी दाखवीन लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये की कसा मोगरा आपला बहरला आहे. म्हणजे आत्ता कशा कळ्या आहेत बारीक, त्याच्यामुळे आज काय तुम्हाला मी फारसं असं दाखवलं नाही आहे. त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये आणि जेवणाला सुरुवात केली. सगळ्यात आधी इथे बाजूच्या म्हणजे गॅसवरती बघा दुसरी कढई पण तुम्हाला दिसते. कारल्याची भाजी मी फोडणीला घातली. साधी सिंपलच भाजी करायची होती, म्हणजे कांदा वगैरे काही घालत नाही. फक्त तेलामध्ये ती भाजीनं परतून घेतले आणि असं मीठ मसाले हळद वगैरे असं घातलेलं आहे. आणि झाकून आहे ना स्लो गॅसवरती शिजत ठेवलेली आहे भाजी ती. आणि त्याच्यानंतर इथे शेंगदाणे आता भाजायला सुरुवात केली. म्हणजे आता वांग्याचं भरीत शेंगदाणे घालून वांग्याचं भरीत ना आमच्याकडे खूप आवडतं. म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण करतो ना आपण, ते भरीत पण छान बनतंच, पण शेंगदाण्याचं कूट घालून पण भरीत ना खूप छान बनतं. शेंगदाणे ते भाजून घेतले, थंड करत ठेवले. आणि त्याच्यानंतर बागेतली जी वांगी काढली होती ना ती आता इथे धुवून वगैरे घेतलेली आहेत मी. मोठी मोठी वांगी आहेत तर ती साईडला करून ठेवली. आणि ही छोटी छोटी वांगी फक्त मी घेतलेली आहेत. आता मोठी वांगी आहेत ना ती भाजून मी त्याची भाजी करणार आहे. एक साधारण 3-4 दिवसानंतर करणार आहे. तर इथे बघा आता वांगी पण मधून कट करून घेतली. कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे बारीक. आणि
त्याच्या जोडीला लसूण वगैरे पण तयार करून घेतलं, म्हणजे चेचून घेतलेला आहे. भरपूर असा कांदा घालायचा ह्या भाजीमध्ये, म्हणजे एक ग्रेव्ही छान प्रकारे व्हायला पाहिजे ना, म्हणून मी जास्त कांद्याचा इथे वापर करते. त्याच्यामध्ये मी बघा आता माझ्याकडे आज कोथिंबीर संपलं होतं, त्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे ना तो घातलेला आहे. म्हणजे असे पर्याय की आपल्याला शोधावे लागतात एखादी वस्तू संपली का. आणि त्याच्यानंतर लसूण घातलेलं आहे, म्हणजे आलं लसूण घेतलेलं आहे कूट करून. आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत, म्हणजे जाडसर घेतलेले आहेत आणि सोललेले नाही आहे, सालीसकटच वाटून घेते मी. त्याच्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले, म्हणजे तिखट मसाला आहे, हळद आणि मीठ घातले चवीप्रमाणे. आणि हे जे सारण आहे ना ते चांगलंसं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर वांग्यामध्ये हे भरलेलं आहे. आणि हे जे वांग्याचं भरीत ना भाकरीबरोबर खूप छान लागतं. पण कुणाला भाजी ही आवडते खूप वांग्याचं भरीत, आणि भाकरीसोबत त्याला आवडत नाही. चपाती असेल तर मग 1-2 घास तो जास्त खातो, आणि त्याच्यामुळेच मग मी आज चपाती करायचा विचार केलेला आहे. तर इथे बघा आता सगळं सारण छान प्रकारे आता मिक्स करून झालं, आणि मग एक एक करून ते वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे. छान असं दाबून दाबून भरलं ते. एकदा तुम्ही ही भाजी ना ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ही भाजी ना अशा पद्धतीने आवडेल खायला. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला, म्हणजे आज मला असं वाटलं की तुम्हाला पण दाखवते ही रेसिपी झटपट. तर वांगे बघा आता भरून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये मी एकीकडे की तेलचं तापत ठेवलं होतं. आता वांग्याचं भरीत म्हटलं का, किंवा भरली वांगी, म्हणजे आमच्याकडे वांग्याचं भरीत म्हणतात कोकणामध्ये. आता तुम्ही सगळेजण मला सांगाल की ह्याला भरली वांगी म्हणतात म्हणून, पण आम्ही जास्त करून वांग्याचं भरीतच म्हणतो. तर तेल बघा तापलं होतं, त्यात फक्त मी कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला. आणि त्याच्यानंतर ही जी भरलेली वांगी आहेत ना ती, म्हणजे गॅस मी स्लो ठेवला होता आणि तेल जास्त असं तापवलं नव्हतं, म्हणजे मीडियम, म्हणजे कमीच तेल तापून आणि मग ही वांगी एक एक करून सोडलेली आहेत. 1-2-3 मिनटं वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर चांगलेसे परतून घेतले तेलामध्ये. आणि मग हा जो उरलेला मसाला आहे ना तो पण मी ह्याच्यामध्ये घातला आहे, चांगलंसं मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यावरती त्या प्लेटवरती थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे साधारण गरम झालेलं पाणी असतं ना ते या वांग्याच्या भरीतमध्ये मी घालणार आहे. मग ते भाजी कशी आपली पटकन शिजून जाते म्हणून. तर इथे बघा आता प्लेटमधलं पाणी आहे ना त्यात मी थोडंसं टाकलं, आणि त्याच्यानंतर मग एक साधारण 5 ते 7 मिनटामध्ये आपली भाजी तयार होते. चला तुम्हाला आता थोडंसं जरा दाखवते. भाजी आपली शिजते अजून ना. इथे आता डाळ बघा फोडणीला घालून घेतले. 2 वेळचं जेवण आज एकदम केलेलं आहे, कारण आज संध्याकाळी वेळ नाही मिळणार, आपलं पॅकिंग करायचं ना त्याच्यामुळे. तेव्हा ही कारल्याची भाजी सुकी फक्त मसाल्यामध्ये केलेली. आणि आता तुम्हाला मी वांग्याचं भरीत दाखवते. हे बघा, हे अजून जरा एकांना 2 ते 3 मिनटं तरी शिजायला हवं, नंतर तयार झालं दाखवते. आणि आता चपात्या करून घेते पटकन की आपलं काम झालं मग जेवणाचं. गरमी प्रचंड गरमी होते. हे बघा कसं उगून आले आता, घामाघूम व्हायला होतं जेवण करताना. आता पुन्हा तुम्हाला भाजी दाखवते. ही बघा भाजी आपली तयार झालेली आहे. शिजले बघा वांग. आता गॅस आहे ना बंद करते. आज जेवणाचीच लगबग चालले. आणि इथे आता चहा ठेवला आहे, ते आपलं बांधकाम चालू आहे ना त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे आता. आणि एकीकडे पाणी भरायचं पण काम चाललं आहे. चला आता ह्यांना चहा देते सगळ्यांना. अजून माझ्या चपात्या करायच्या बाकी आहेत. म्हटलं ह्यांना पहिला आधी जेवायला देते. बोक्यांना, 2 बोक्यांना. तो बघा बोका, त्यांना जरा बांधून ठेवले, सारखे बाहेर धावतात. गाडी आली, बाईक आली का त्यांच्या मागे मागे उगाचच कारणाशिवाय. म्हणजे अगदी 10 वेळा जरी गाडी कुठली आली ना तरी 10 वेळा मागे जातील, असे दोघं करतात. म्हणून जरा ना बांधून ठेवले त्यांना. चला हे बघा जेवण आता गार झाले. डाळ भात आणि चिकन. डाळ भात त्यांना आवडतो, डाळीचं असं वरचं पाणी असतं ना ते देते मी. नंतर गार करून त्यांना खाऊ घालते आणि मग चपात्या करायला जाते. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला करायची पॅकिंग. थोडंसं केलेलं आहे. हे बघा पीठ आहे ना काल दळून ठेवलं आहे, हे आता पॅकिंग करायचं आहे. दिवस उगवतो कधी संपतो काय समजत नाही. तर आता कुणालचं बघा ऑफिस चालू झालेलं आहे, सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला आहे. आणि आत्ता मी किचन आवरते. हे थोडंसं किचन
बाकी आहे आवरायचं आणि हे आवरून झाल्यानंतर मग बाहेर जाते पॅकिंग करायला. कुणालच्या वेळेला जरा बाहेर गेलेत, येतील थोड्या वेळाने ते. आणि ते आल्यानंतर कसं पटापट मग होऊन जाईल. 2 माणसं असले ना की पॅकिंगचं काम पटकन होऊन जातं. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.